नमस्कार महाराष्ट्र, मी निकिता पाटील आणि आपण पाहताय TV9 मराठी। बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण 36 जिल्ह्यातल्या 72 बातम्या जाणून घेऊयात। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगावात ठाकरे गटाला धक्का, गिरीश महाजनांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश। यवतमाळ मतदारसंघात उमेदवारीवरून महायुतीत रस्सीखेच, शिवसेना भाजपनंतर आता राष्ट्रवादीही लढण्यास इच्छुक, चंद्रकांत ठाकरे यांच्या नावाची चर्चा। माढ्यातून महादेव जानकरांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळण्याचे संकेत, राष्ट्रवादीतून जानकरांना लढवण्याचे जवळपास निश्चित, सूत्रांची माहिती। भाजपमध्ये रणजितसिंह निंबाळकर, धैर्यशील मोहिते पाटलांमध्ये रस्सीखेच। जागा वाटपाची चर्चा सुरू असतानाच नाशिकमध्ये भाजपचा प्रचार सुरू, भाजपच्या दिनकर पाटलांकडून दौऱ्यांना सुरुवात, वरिष्ठांकडून तयारीला लागण्याचे आदेश, दिनकर पाटील यांची माहिती। क्रीडा मंत्री संजय बनसोडे लातूर लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक, महायुतीच्या नेत्यांनी आदेश दिल्यास लोकसभा लढवणार, संजय बनसोडेंची प्रतिक्रिया। महायुतीला पाठिंबा देणारे कोल्हापुरातील तिन्ही अपक्ष आमदार नाराज असल्याची चर्चा, मुख्यमंत्री शिंदेंकडे व्यक्त केली नाराजी, तर नाराजीबाबत लवकरच वरिष्ठांसोबत बोलू, धनंजय महाडिक यांचं आमदारांना आश्वासन। सिंधुदुर्गच्या कुडाळमध्ये रस्त्याच्या भूमिपूजनासाठी आलेल्या आमदारांना स्थानिकांनी रोखलं, 8 वर्षात आता गाव आठवलं का, ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईकांवर स्थानिकांचा रोष। सांगलीची जागा काँग्रेसकडेच राहील, विशाल पाटील दावेदार, आमदार विश्वजित कदमांची माहिती, तर कार्यकर्त्यांनी कामाला लागावं, कोणत्याही अफवांनी संभ्रमित होऊ नये, विश्वजित कदमांचं काँग्रेस कार्यकर्त्यांना आवाहन। मावळ लोकसभेची जागा आम्हाला द्यावी, मावळ आणि पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी विचारांचे समर्थक सुनील शेळकें पाठोपाठ नाना काटेंकडूनही मावळसाठी आग्रह। 2024 हिंगोली लोकसभेचे उमेदवार हेमंत पाटीलच राहणार आणि हेमंत पाटील निवडूनही येणार, आमदार संतोष बांगर यांचा दावा। शिर्डी लोकसभेच्या जागेवर भाजपचा दावा, लोकसभेची जागा भाजपला मिळावी, भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मागणी, तर जनतेची जी मागणी तीच आमची मागणी, विखे पाटलांचं सूचक वक्तव्य। अहमदनगरला लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बहुजन मुक्ती पार्टीची बैठकीत लोकसभा निवडणूक लढवण्यासंदर्भात चर्चा। डोंबिवलीत भोपरगाव ते दिसलेपाडा रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचं उद्घाटन, कार्यक्रमाला खासदार श्रीकांत शिंदे आणि मंत्री रवींद्र चव्हाण उपस्थित, 20 कोटीच्या निधीतून रस्त्याचं काँक्रिटीकरण होणार। कोल्हापूर विमानतळाच्या नव्या टर्मिनलच्या कामावरून श्रेयवाद, आपल्याच पाठपुराव्यामुळे टर्मिनलचं काम मार्गी लागलं, सतेज पाटील आणि धनंजय महाडिक गटाचा दावा, दोन्ही गटात सोशल मीडिया वॉर सुरू। भाजप आमदार मेघना बोर्डीकरांची शासकीय योजना वाटपात मनमर्जी, परभणी ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांची मेघना बोर्डीकरांवर टीका। पुण्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या तयारीला वेग, जिल्ह्यातील 4 लोकसभा मतदारसंघात 70,000 कर्मचारी तैनात, लवकरच पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांची यादी तयार केली जाणार। सातारा लोकसभा निवडणुकीत आजी माजी सैनिक निर्णायक भूमिका घेणार, सैनिक फेडरेशनच्या वतीनं निर्धार मेळाव्याचं आयोजन। नाशिकच्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याची आवक सुरू, लाल कांद्याच्या तुलनेत 100 ते 120 रुपयांनी दर कमी। लातूरमध्ये उभारण्यात आलेल्या मराठवाडा रेल्वे कोच कारखान्याचा मंगळवारी शुभारंभ होणार, पंतप्रधान मोदी ऑनलाईन माध्यमातून शुभारंभ करणार, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार। धाराशिवमध्ये तुळजाभवानी मंदिरात पुन्हा लाडू प्रसाद सुरू होणार, मंदिर विश्वस्तांची माहिती। पोंभुर्ले गावाला आजपासून नवीन ओळख, कोकणातील पहिलं पुस्तकांचं गाव आणि राज्यातील दुसरं, शिक्षण मंत्री दीपक केसरकरांच्या संकल्पनेमुळे या गावाला नवीन ओळख मिळाली आहे। जळगावच्या भुसावळमधील हतनूर धरणातून भुसावळ शहर, रेल्वे व दीपनगर औष्णिक केंद्राला दुसरं आवर्तन मिळालं, भुसावळची 40 दिवसांची चिंता मिटली, अशुद्ध पाणी प्रश्न सुटणार। मुक्ताईनगर मतदारसंघात 162 नवे शिक्षक नियुक्त, TV9 मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट, रिक्त जागांवर शिक्षकांची भरती प्रक्रिया राबवल्याची चंद्रकांत पाटलांची माहिती। जळगावच्या कुऱ्हा काकोडामध्ये शंकरपटाचा थरार, राज्यभरातून नामांकित बैल जोड्यांचा सहभाग, शंकरपट पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी। भंडारा नगरपालिका हद्दीतील प्रतिष्ठापनांची पालिकेकडे 3 कोटी 18 लाखांची थकबाकी, लवकरात लवकर कर भरून सहकार्य करण्याचे नगरपालिका प्रशासनाचं आवाहन। बुलढाण्याच्या एकाच शाळेतील 5 विद्यार्थ्यांची इंग्लंडमध्ये शिक्षणासाठी निवड, खामगावच्या क्रिएटर ज्युनियर कॉलेजच्या 5 विद्यार्थ्यांचा शाळेकडून सत्कार। पुण्याच्या दौंडमध्ये आंतरराष्ट्रीय रायझिंग मॅरेथॉन स्पर्धेत सहभागांचा उत्स्फूर्त सहभाग आणि भाजप आमदार राहुल कुल यांची स्पर्धेमध्ये भेट। एसआरपीएफच्या 76व्या वर्धापन दिनानिमित्त गोंदियात सायकल रॅलीचं आयोजन, एसआरपीएफ अधिकारी, पोलीस शिपाई, खेळाडूंचा रॅलीमध्ये उत्स्फूर्त सहभाग, सायकल चलाओ पर्यावरण बचावचा संदेश।
परभणीच्या पूर्णा तालुक्यातील नोंदणीकृत इमारत बांधकाम कामगारांची मोफत आरोग्य तपासणी, अटल बांधकाम कामगार योजनेअंतर्गत तपासणी। मराठवाडा विभागाचे माजी शिक्षक आमदार कैलासवासी पीजी दस्तुरकर यांची 12 मार्च रोजी 80वी जयंती तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक आणि केंद्रीय मंत्री यशवंतराव चव्हाण यांनी घेतली होती भेट। भेटीनंतर 1973 मध्ये स्वतंत्र मराठवाड्याला मिळाला मराठवाडा शिक्षक मतदारसंघ। बेळगावमध्ये जय महाराष्ट्र म्हणणाऱ्या मल्ल्याच्या हातून माईक खेचून घेणाऱ्या श्रीकांत देसाईंचा महाराष्ट्र एकीकरण समितीकडून निषेध। देसाई यांच्या फॅक्टरीसमोर लागलेल्या बॅनरवर काळं फासत निषेध व्यक्त। भंडारा जिल्ह्यातील कोथुर्णा परिसरात 15 ते 20 जनावरांचा संशयास्पदरित्या मृत्यू, शेतकरी आणि पशुपालकांमध्ये खळबळ। फॉरेस्ट अधिकाऱ्यांकडून घटनास्थळाची पाहणी करत शेतकऱ्यांशी चर्चा। नांदेडमध्ये महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीला अटक, आरोपींकडून 6,46,000चा मुद्देमाल जप्त। नंदुरबारमध्ये रब्बी हंगामात उशिरा पेरणी केलेल्या गहू काढणीला सुरुवात, हवामानात सातत्यानं बदल होत असल्यानं उत्पादनात घट होण्याची शक्यता। धुळे जिल्ह्यात कांद्यापाठोपाठ गव्हाला योग्य दर मिळत नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी, 1100 ते 2600 रुपये क्विंटलपर्यंतचा दर परवडत नसल्यानं शेतकरी हताश, गव्हाला किमान 3000 रुपये दर देण्याची मागणी। नंदुरबार जिल्ह्यातून पुण्यात जाण्यासाठी खासगी वाहनधारकांकडून अव्वाच्या सव्वा भाड्याची लूट, भाडे आकारण्यासाठी आरटीओ विभागानं नियम तयार करून देण्याची मागणी। धुळे शहरात भाजीपाल्याच्या दरात 40% वाढ, आवक कमी झाल्यानं भाजीपाल्याचे दर वाढले, 15 ते 20 रुपये किलो दरानं मिळणाऱ्या भाजीपाल्याची आता तब्बल 50 ते 60 रुपये किलोनं विक्री। साताऱ्यात लोकनेते बाळासाहेब देसाईंची 114वी जयंती साजरी, जयंतीनिमित्त पाटणमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन। वर्ध्याच्या उमरीमध्ये शंकर देवस्थान या ठिकाणी महाशिवरात्री निमित्त महोत्सवाचं आयोजन, हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ।